बाबा शांताबाई, सरळ मुद्द्यावरच येतो, नाही तर मग तुम्ही म्हणाल का घुमून फिरून गोष्टच करते. मला काही घुमून फिरून गोष्ट करता येत नाही बाबा. आता कोणती गोष्ट राहिली बाई करायची? हा सर, आता झालं बाबा, आता लगन जुळलं, आता काय साक्षगंध व्हायचं राहिलं बाबा. आता कपडे लत्ते म्हटलं त्याच्यासाठी म्हणून मी येले रुपालीले का जराशी गोष्ट काढून पाहिजे म्हटलं बाबा. का कपडे लत्ते काही घेता, काय घेता, पोराचे आम्ही घेऊ का दोन्ही तुम्ही घेता, का आम्हाला घ्यायला लागते, कसं करता काय करता, तर विचारपूस करजो म्हटलं होतं. नाही नाही, असं कसं काय नाही राहिलं म्हणून तर आम्ही अजून साक्षगंधाची हे काढली नाही कोणी तारीख. पहा बाई शांताबाई, तुम्हाला सांगतो, बामणाच्या समोर काही मी जात नाही. हा, जे ब्राह्मण म्हणून ते होईल. ब्राह्मणाले पत्रिका दाखवल्या, पोराची दाखवली, पोरीची दाखवली. आता गुणगिन तर सगळे जोडून राहिले, सगळं बरोबर आहे म्हणते ब्राह्मण म्हणते, काही हे नाही, अडथळा नाही आहे. पण आता हा हा बोला ना, मग समोर बोला ना. भाऊ इथं बसा नाही, 4 सोप्यावरून बसा ना. कसं आहे, जास्त दुरून गोष्टी करू नको, बरोबर नाहीये. जर असं जवळपास बसलं तर बरं राहते. बरं ठीक आहे. तर पहा बा, आता कसं आहे, ब्राह्मणानं म्हटलं आणि आम्ही बिना याची कधी करत नसतो कोणतंच काम, शुभ काम कोणतंच आम्ही तसं करत नाही. हा, पण आता पहा, आता पोराले म्हणता येत नाही, बोलता येत नाही, पोरं होईते त्याला समजत नाही, नादा नाही ते, तर त्याच्या मनानं आता आपल्याला करून तर द्यास लागते, बरोबर नाही का बाई? हो बाई हो, करून तर द्यास लागते बाबा. आता काय करता, त्याच्या समोर आपल्याला जाता येते काय? तर म्हटलं पहा, आता कपडे तर ठीक आहे, पोरीचे आम्ही घेऊन घेऊ. किती? 10,000 कपडे घेतो म्हणा पोरीले, त्याच्यावर तर आम्ही देऊ नाही. नाही तर मग आजकाल काय राहते, पोरीचं 50,000 कमी पडते. हाय म्हणून काही लुटून नाही देणार आहे बाबा आतापासून. आता कसं आम्हाला एक पोरगी आहे आणि एक पोरगही आहे. आता कसं असते, पोरासाठी ठेवाच लागते जपून आपल्याला, त्याच आहे शेवटी सगळं. पण आम्ही आहे तोपर्यंत कसं काय ते सारं लुटून द्याव काय बाबा? ठीक आहे ना, चालते ना. 10,000 म्हणजे थोडे झाले काय? साक्षगंधाचे कपडे चालते ना. हो, 10,000 साक्षगंधाच्या कपडेले. आता कपडे स्वतः घ्या, नाही तर मग तुम्ही काय म्हणते तर आमच्या सोबत चला तरी चालते. काय माय, मी त्या 10,000च्या कपडेसाठी सोबत जायला पुरते काय? राहू द्या ना हो तुम्ही कपडे. आम्हीच घेतो, पोराची घेतो आणि पोरीची घेऊन घेतो. नाही नाही, जो मान आहे तो करायच लागते भाऊ. असं थोडी आहे, जगाले हसत काम काय करावं आपण. पोराचे इकडे राहते तर पोरावालेच घेईन, पोरीची इकडे राहीन तर पोरीवालेच घेईन. आता पोराचे तर तुम्हाला घेणंच आहे शेवटी. हा, मग काय करावं म्हणता आम्ही? आम्ही तर पोराचे तर घेऊनच राहिलो बा. पोराचे तर आम्हाला आम्ही नाही म्हणत बाबा, आम्हाला काय आहे, एकुलता एकच जवळ आम्हाला. 10,000ची घेऊ का 15,000ची घेऊ का 20,000ची घेऊ, आम्ही काही म्हणाई नाही बा आमची. नाही, ते तर तुम्हाला घ्याच लागेल म्हणा. पोरागिराचे कपडे ते तर प्रताच आहे. पोरीच्या आई वडिलांनाच घ्यायला लागते पोरासाठी कपडे, जाऊ ना शेवटी. हा, पोरगी देऊन राहिले तर कपडे तर घ्याच लागते. हो, ते तर बरोबर आहे, करावंच लागते, काही विषय नाही आहे. आम्ही आमच्या सुनीचं नाही बाबा, सुनीचं आम्ही दोन्ही परती करून घेतलं. आपल्याला काय आहे, आपल्याला सून साजरी भेटली ना, निभून घेते, सारं करते, मग काय पाहिजे अजून? कपडे आलं त्यापासून आम्ही आमच्या सुनीसाठी सगळं स्वतः केलं. शेवटी आपलीच आहे ना ते. तिच्या मायबापाला दोष देऊन काय अर्थ आहे आपल्याला? आपल्याच घरी राहीन ते, आपल्याच घरी येईन सगळं, आणि मग काय तिले तुम्ही द्या ना आम्ही द्या, आपणच केलं तर किती बरं वाटते. हो हो हो, बरोबर आहे तुमचं. तर आता मुद्द्याची गोष्ट ऐकायचीच आहे नाही का? हो बाई, मुद्द्याची गोष्ट आता तुम्ही म्हणता बाबा, आता आमच्याजवळ तर काही मुद्द्या गिद्द्याची गोष्ट काही आहे नाही. आता काय आहे, चटमेंगणी पटब्या असं काम आहे आपलं. काय आहे, आता साक्षगण करून घ्या आणि 1-2 महिन्यानं काय काढता काय तर काय लग्न काढून घ्या, झालं, तुम्ही मोकळे आम्ही मोकळं. हो, पण आता पहा, आमचं काय म्हणणं आहे, आता आपल्याजवळ एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एकटंच पोरग आहे. आता तुम्ही सांगा, दुसऱ्या कुठं केलं असतं तर हुंडा पाणी घेतलाच असता. तसं तर आम्ही काही लग्न केलं नसतं बाई पोराचं. म्हणून आमचं म्हणणं असं आहे का, नाही लय तर तुम्ही काय म्हणते तर एखादा 5 तोळ्याचा गोप आणि 2 लाख रुपये एवढं द्या बा आम्हाला. असं लोभी आहे शेवटी. पण पहिले तर काही गोष्ट काढलीच नाही बा अशी. आता पोराला घेऊन आले तुम्ही, बैठक बसली आपली, आम्ही आलो तुमच्या घरी घरदार पाहासाठी, तर अशी काही गोष्ट काढली नाही बा तुम्ही. नाही, आम्ही अशी गोष्ट काढली नाही म्हणजे आमच्या पोराला मान्य नाही. पोराला मान्य नाही, पण आमची इच्छा आहे का हुंडा घेतला पाहिजे. कारण कसं आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आम्ही स्वतः जमा केली, त्याला कोणता नेट पडला? त्यानं कोणती जमा केली? उधळून तो राहिला तू याच्यातलीच, उधळण सगळी तुमच्या पोरीवरच. मग आम्ही काय फुकटमध्ये सगळं हे करून घ्याव काय? म्हणून म्हणतो एवढं पाहिजे बा, नाही तर मग पहा, नाही तर मग तुम्ही तुमच्या पोरीला अजून कुठं द्यायचा विचार पाहून घ्या. आपल्याला काही हे नाही बा, आपल्याला ढेर पोरी भेटून जाते आपल्या पोरासाठी. पण तुम्ही सांगा इन बाई, आता तुम्ही कसे शब्द बोलून राहिले हे? आता ठीक आहे, तुम्ही आता त्याच्या मागे व्यवहार करून राहिल्या, आता पोराच्या व्यवहार समोर व्यवहार करा तर कसं बरं वाटते. तुम्ही नाही म्हटलं असतं तरी आम्ही जे द्यायचं आहे ते तर तुम्हाला देऊनच राहिलो होतो. 3 तोळ्याचा गोप देऊन राहिलो होतो, 5 ग्रॅमची अंगठी देऊन राहिलो होतो, अजून काय पाहिजे होतं? एवढं तर नाही देऊ शकत बा आम्ही, आणि द्यायचं तर सोडा, देऊ शकतो, पण आम्ही एक हुंड्याच्या खिलाफ. हे आम्ही एक चला म्हणून पोराले एक गिफ्ट द्यायला लागते म्हणून विचार केला.
पण असं जर तुम्ही म्हणान बा तर मग नाही जमत ना. हुंडा नाही देत आम्ही. मै पोरग तर 6 हुंड्याच्या खिलाफ आहे. तो तर म्हणते का पोरग जर लग्न करून राहिलं तर सगळं पोरानं करायलाच पाहिजे म्हणते. कारण त्यानं केलं ना, स्वतः केलं त्यानं सगळं. पोरगी पसंत आली त्यानं स्वतः सगळं केलं. तिच्या आई वडिलाला खडकूचा खर्च नाही आला. मग मग तुम्ही सांगा आता, आम्ही तर तुमच्या पोरासाठी विचारच करून राहिलो बा. गोप देऊन राहिलो, अंगठी देऊन राहिलो, कपडे देऊन राहिलो, लग्न करून राहिलो, साक्षगंध करून राहिलो. अजून काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा. आता तुम्हीच एक काम करा, तुम्ही तुमच्या पोराला विचारा किंवा तुम्ही तुमच्या पोराचं आता दुसऱ्या ठिकाणी करून द्या. आता जसं भाऊ तुम्हाला भेटते आम्हाला भेटणंच कोणी ना कोणी, नाही काय? म्हणजे तुम्ही आता घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करता काय? नाही शोभते काय तुम्हाला हे अपमान करणं? नाही नाही बाई, अपमान आम्ही करतच नाही. आम्ही कधीच कोणाचा अपमान करत नाही. आमच्या घरी आलेल्या पाहुण्याचा आम्ही सन्मानच करतो. पण तुम्ही सांगा, आम्ही तुमचा अपमान केला काय? तुम्हाला अभद्र भाषेत बोललो काय? आम्ही करतच नाही असं. पण आता बा तुम्ही असं बोलून राहिले तर मग काय बोला, तुमच्याच भाषा आम्हाला वापरायला लागली ना. ठीक आहे, मग आता यावं आम्ही. हो, राम 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 बाई. या मग तुम्ही येऊ शकता. काय आता तुमची नाराजी आहे बा? आमची तर काही नाराजी नव्हती. पहिली गोष्ट, आम्ही आमच्या पोरीला नाहीच म्हटलं होतं. पण आता कसं असते, लेकराचं मन येते, पोरगा चांगला वाटला आम्हाला म्हणून आम्ही जोर दिला, नाही तर आम्ही नाहीच म्हटलं होतं पोरीले करासाठी. पण आता जाऊ द्या म्हटलं, आम्हाला तुम्ही लोकही चांगले वाटले, त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. चांगलेच नाही भाऊ. मग आम्ही कोणतं खराब आहे भाऊ? आम्ही काय केलं आम्ही, तुम्ही सांगा. आता आपलं पोरगा आहे आपल्याला, तर त्याचा हुंडा घेणं काही चुकीचं आहे? आपल्या पोराले म्हणजे पोरासाठी कोणतं हे सोचणं चुकीचं आहे? सांगा तुम्हीच. नाही नाही भाऊ, मी कुठं म्हणतो बा चुकीचं आहे. आता प्रत्येकाचे विचार असते. आमचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुमच्या पोराचे विचार वेगळे, आमच्या पोरीचे विचार वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे पडते. नाही का? तुम्ही तुमच्या विचारानं विचार करता, आम्ही आमच्या विचारानं विचार करतो. चला बा, आता बसता का इथं अजून? आता काय चला चला करतो? पोरगं मानणं आहे की? पोरगणी मानत म्हणून काय करताय? पोरासाठी आपलं नुकसान करता काय? नाही नाही बाई भाऊ, काही नाराजी नाही बा आपली. आपली नाराजीच नाही आहे, कोणत्याच गोष्टीची नाही आहे. फक्त एवढं आहे, थोडंसं माणसाला वाटत असते काही. शांताबाई चक्रात पडला काय? अरे आम्ही मजाक करून राहिलो, गमत करून राहिलो. आम्ही हुंड्याच्या खिलाफच आहे. आम्ही पाहून राहिलो होतो का खरंच तुम्ही हो म्हणता काय म्हणून. बापा केवढा जीव धक्कन झाला होता बाई बाई. तुम्ही तर भल्ला धक्का दिला बापा मला. तरी मी इले म्हटलंच, अशी मजाक करू नको म्हटलं. हा, ते इले धक्का पोचन म्हटलं, कोणी पोरीच्या आई वडिलाला पोचते. तर हे म्हणे नाही नाही म्हणे, भले माझी इनबाईचीच मजाक घ्यायची आहे म्हणे बा. नाही ना भाऊ, खरंच लय धक्का पोचला मला. पण आता तुम्ही सांगा, असं म्हटल्यावर काय म्हणावं बा आपण? हा, राहू द्या बा. नाही, एकदा हो म्हटल्यावर आम्ही उठत नसतो बाई. आमची यश नाही आहे ती. आता हे कसं झालं, हिनं असं म्हटलंही असतं ना, नाही म्हटलं असतं ना, तरी मी म्हटलं असतं का नाही नाही, काही नाही पाहिजे, काही गरज नाही आम्हाला कायची. हे एवढं मोठं कायसाठी कमावलं? एकटंच पोरगा आहे ना मले. तुमचे 2 लाख घेऊन मी कुठं जाऊ? ते देवाले काय तोंड दाखवू सांगा? तुमचे 2 लाख घेऊ, काय करू त्या 2 लाखाचं? काय होईल त्याच्यात तुम्ही सांगा? काही गरज नाही बाई. 3 तोळ्याचा गोप द्यायची गरज नाही, 5 ग्रॅमची अंगठी द्यायची गरज नाही. तुम्ही काहीच करू नका. फक्त काय पोरगी द्या आम्हाला. अरे हे पोरगी देऊन राहिले, तेच तर लय मोठं पुण्य आहे बाप. नाही बा, आम्हाला पोचलाच होता धक्का. शेवटी पोरीचे आई वडील होय ना बा. पोरीला कलंक लागते ना भाऊ. लग्न जुळलं जुळून तुटलं. पोरीवर हे लागते, डाग लागते. आता पोराले काय फरक पडते? नाही नाही भाऊ, असं उसने देत आम्ही. कोणा पोरीबारीवर कलंक लागन असं काम आम्ही करतच नाही ना. आम्ही करत आमच्या लेकराला शिकवलं असं. त्याला तर काही माहीतच नाही बाबा रुपेशले. तो तर भडकतेच आमच्यावर. असं जर म्हटलं गिटलं गणी का अशी मजाक केली होती तर बस. नाही बाई, पण मला खरंच वाटलं होतं बा, तुम्ही बोलल्याच एवढ्या सिरियस आहे ना. कोणालाही वाटते असं. पण म्हटलं आता काय करू बाबा. नाही नाही, वाटा वाटा मिठाई वाटा. अन काय म्हणते, चला म्हणा खरेदी कधी करता, काय करता? घेऊन घे म्हणा साक्षगंधाची साडी. ब्राह्मणाच्या इथं गेलो होतो. हे गोष्ट मात्र खरी आहे बाई. तर ब्राह्मणाच्या इथं गेलो होतो, ब्राह्मणाला विचारपूस केल्याशिवाय मी कोणतंच काम समोर करत नाही बाबा. कसं आजचं केलेलं पुरलं नाही. ते तर बरोबर आहे म्हणा, आम्ही आलो विचारपूस करून. विचाराच लागते, तो काही विषय नाही आहे. पण म्हटलं आता सांगून म्हटलं तुम्हाला, तुमचा फोन घेऊन येते का काय? तर आम्ही वाटच पाहून राहिलो होतो तुमच्या फोनची. बाई आपण सोयरे हो आता. तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता, आम्ही तुम्हाला कधीही फोन करू शकतो. शांताबाई एवढं काय तुम्ही हे करून घेता? यानं सांगितलं ब्राह्मणानं आता 10 तारीख निघाली म्हणे. शुभ आहे म्हणे 10 तारीख. 10 तारखेला करून टाका म्हणे साक्षगंध. आणि 7 करू शकता म्हणे तुम्ही, असे म्हणे ते. असं ठीक आहे ना. मग कोणती घेता म्हणता? 7 करून टाक ना मग, 10 घेतल्यापेक्षा. ठीक आहे मग 7 करून टाकू. काय आहे त्याच्यात? 10 करणं काय 7 करणं काय? आपल्याला काय फक्त कपडा लत्ताच खरेदी करणं आहे का नाही? आणि तुम्हाला करा लागेल बाबा कोणता हॉल गिल बुक करता, काय करता काय नाही. तर हाय आमच्या इथं मंदिर आहे, हॉल आहे मंदिराचा. बस तिथं करून टाकू थोडक्यात थडक्यात. नाही काय करता जास्त हे दाखवून. हो हो, करा. तुम्हाला जसं झेपते तसं तुम्ही करा. आणि ते अंगठीचं कोफाचं बाजूलाच ठेवा. ते काही तुम्ही हे करू नका. नाही आता ते गोष्ट निघाली म्हणून तुम्हाला आम्ही सांगितली, नाही तर आम्ही काही तुम्हाला सांगत नव्हतो.
वक्तावर जे द्यायचं आहे ते देऊन देत होतो. सोनं किती महाग झालं बाई आता. हा, पण तरी आम्ही आमच्या परीनं आमच्या जवायला देऊ. कारण कसं असते, द्या लागते जवळच आहे ना. शेवटी दान करून राहिलो आपण, कन्यादान. तर कन्यादानासोबत करावंच लागते, तो काही विषय नाही आहे. आपण काय म्हणते, माझ्या पोरानं पहिलेच सांगितलं म्हणे 3 तोळ्याचा गोप म्हणे 5 ग्रॅमची अंगठी जवायला द्यायचं आहे म्हणे आपल्याला. त्यानं स्वतःच म्हटलं. आणि माझ्या पोरगं जे बोलते ते तर बस काळ्या दगडावरची रेखच राहते. आता ते बरं झालं तुम्ही का त्याच्यासमोर नाही बोलले. त्याचा दिमाग एवढा गरम आहे. बरं झालं त्याला मी पाठवून दिलं दुकानात. तू जाय म्हटलं बाबा. हो, तो कोणाचीच ऐकत नाही. त्याची जीवावर आली म्हणजे. ठीक आहे मग भाऊ. बाई येतो मग आम्ही शांताबाई. कपडे तुम्हाला जेवढ्याचे घ्यायचे आहे आपल्या रुपालीले घेऊन घे म्हणा. लाखात एक सून भेटली मले. हा, माझ्या गावातल्या बाया म्हणते, बापा बापा म्हणते, काय सून भेटली म्हणते. हा, मस्त सून भेटली म्हणते, असे म्हणते म्हटलं. आता बाई तारीफ करतेतच लोक. नाही, तारीफ ज्याची करायची त्याचीच करतेत लोक. मस्त सून भेटली म्हणते बापा, बेबी बाईले म्हणते. अशी सून कोणाला नाही भेटली म्हणते. पाहाले साजरी आहे. अहो बोलते ना, हो येता जाता आजूबाजूच्या बाईसोबत बोलते ना ही रुपाली. सारेले माहिती आहे सून म्हणून बेबी बाईची. सारे इकडे झाला आता. हो हो, तशी बोलकीच आहे ती. बोलतच राहते इथे कोणासोबत जाता येता बोलतच राहते. बरं मग आता करा मग खरेदी. नाही आम्ही काही येत नाही बापा खरेदीले. ते पोरीलाच पाठवून द्या आणि त्याला पाठवून द्या. आपलं दोघं जण जाईन, हे रुपालीने रुपये दोघं जण चालले जाईन. आणि तुम्हाला इकडून कोणाला जायचं असेल तर चालले जा. आम्ही काही येत नाही बाई. आमच्याकडून काही फिरणं होत नाही. आमच्या इथे पहिले दुकानं फिरायच्या जीवावर. नाही हो बाई, तुमच्या इकडलं कोणी लागन ना. पोरीला जावायला बोलावून घ्या. नाही तर मग नाही, इथे नाही येत. तिचं कसं लहानसं लेकरू आहे माझ्या पोरीचं. काय 4 महिने झाले तिच्या डिलिव्हरीला येईन मी. ते काय येईन तिथं. तिला सासरवाडीत राहा लागते, दूर राहते, पुण्याला राहते. ते तुम्ही सांगा तिथून यायला पुरते का तिले. आता ते साक्षगंधात आली तर येईन, नाही तर मग डायरेक्ट लग्नातच येईन. कारण लहान लेकराला घेऊन यायला पुरत नाही ना बाई एवढ्या दूर. बरं बाई, काही हरकत नाही. मग पाहू आम्ही मग. नाही हो येतो मग भाऊ. शांताराम भाऊ येतो आम्ही. शांताबाई निघतो मग माझा. काय करता मग आता बसून. नाही घर जवळ करतो बा. हो हो येऊ भाऊ. या राम 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 राम. हा, काही नाराजी गिराजी नका ठेवू जा बा. कायची नाराजी तर काय. आता आम्ही बोललो बा तसं म्हणून तुम्ही बोलले, नाही तर तुम्ही कायले बोलता आम्हाला. नाही काही नका गलत समज जा. माफ करून देजा, चुकलं फुललं. हो हो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. येतो मग आम्ही. बापा, केवढा जीव धोक्यात पडला होता बापा आता या रुपालीच्या सासूनं. काहून शांते, काय झालं? काय झालं काय म्हणता हो. हा, एवढं बोलली बापा ते बाई टरंग काय होय बोलणं तिचं. हा, अशीच बोलन काय होई समोर चालून. बरं झालं ना, तुला बोलायला झाली ना सोबतीन. तू तशीच ना ती तशीच. अन जास्तच काही झालं तर त्या गंगाला घेऊन जाजो भांडण करायसाठी. येते ते भांडण गिंडण करून तिथं रुपालीच्या सासू सोबत. माय तुम्हाला मजाक सुचून राहिली. हा, माय तर 10 गेले ना 5च राहिले होते. काय बोलून राहिली बाबा ते बाई. सारे इकडे काय आता आपले तू करत होती काय. हा, मला तर वाटलं खरंच म्हणे असं का होते. नंतर गोष्ट बदलली असं काय त्यानं. काय सांगावं बा आता त्याच्या बोलण्याहून तर पहिलं तसंच वाटलं का असेच करते म्हणून. आणि गोपालला जर मत झाली असती की नाही ही गोष्ट, तर झालं होतं पानदान. त्याच्या घरी जाऊन काय माहित काय केलं असतं तर तिथं. बरं झालं बाबा नाही म्हटलं. हा, नाही त्याला वाटलं असं का नाही आपण तर नाही म्हणू, आपल्याला तर पैशाची लालूच आहे. पण त्याचं पोरगं नाही मानणार ना. म्हणून वाटलं त्याला असं का येईन तर काही मतलंच नाही, आपले हात पायच नाही जोडले. राहू दे म्हटलं मग. म्हणून ते जराशी नमतीवर घेतली असं त्यानं. नाही पण शांती, एवढ्या लवकर नमतीने घेतली असती ना त्यानं. मजाकच करून राहिली असन ती. त्याला वाटलं असं का हे लोक तर मजाकीत दिसते, करून पाहावं बा जराशी. नाही काय माहित आता काय आहे ना काय नाही. मी येतो जराशी गंगाच्या घराकडून येतो जराशी. तिच्या घरी मोठा तितंबा चालू आहे त्या पोट्टीसाठी. ते पोट्टी ऐकून नाही राहिली. काय बापा आजकालच्या पोरी अजिबात मायबापाला ऐकून नाही राहिल्या. हा, काय करावं आता मायबापानं. अजून किती लाडा कौतुकानं वागवा हो लेकराईले. तसंच राहते शांती ते. किती काही कर तरी लेकरं करते आपल्याच मनाची. आणि तू काय जाता आता त्याच्या फाटक्यात पाय घालाले. हा, अजून काय म्हणते, अजून ते गंगा काही बोलून बसन फालतू. नाही आता नाही काही बोलून राहिली ते मले. हा, ते तिला तर असं वाटते का शांताबाई आली पाहिजे समजून सांगासाठी. आता त्या पोट्टीच्या मनात मीच पडली आणि तिच्याही मनात मीच पडली. ते तिकून मला म्हणते ही इकून मला म्हणते. म्हणून जायला लागते. कमी जास्त नाही झालं पाहिजे कोणाच्या लेकराचं. एखादं न्यायालय उघडून घेणं गावात. न्याय करत जाय, बसत जाय तिथं न्यायाची देवता म्हणून. चाल मग मी येतो तिकडे. जरासं वावरातून चक्कर मारून येतो. त्या चण्यावर सारे काय म्हणते तर वानेर जोर करून राहिले ना. हा, सारे काय म्हणते तर घेंगरा आले, फार तोडू खाऊन राहिले. करते वाटते यंदा नुकसान. असं वाटून राहिलं का फालतूच पेरला तो चना आता. हो चला. माधुरी, लक्ष ठेव जवळ. ते बाबा वावरात चालले आणि मी येतो त्या गंगा काकूच्या घराकडून जराशी. आई बाबा तुम्ही दोघे जण चालले काय. हो, हे ते बाबा वावरात जातो म्हणते आणि मी गंगाच्या घराकडे जाऊन पाहतो जराशी. आणि बंटी कुठे गेला तर झोपला काय. आई त्याला आवाज नका देऊ. घरात आहे तो अंदर खिचडी खाऊन राहिला. त्याला लागली भूक तर मला म्हणे खिचडी दे म्हणे.
तर आता खिचडी काही केली नव्हती तर खिचडी करून दिली त्याले आणि दिली तर खाऊन राहिला आता. बरं बरं मी चुपचाप निघून जातो मग. काय चार मग त्याला खिचडी खाऊ दे त्याला. हो या मग. खरंच पण माझी सासू किती चांगली आहे. अशा सासवा भेटायला नशीबच लागते पण. हा नाही तर करते कधी कधी जराशा पण लोकांपेक्षा लय चांगले आहे बापा त्या गंगा काकूपेक्षा. नाही तर पूनमले किती त्रास आहे त्या गंगा काकूचा. एवढे काय म्हणते तर माझी आई बाबा गरीब आहे तरी माझ्या सासूनं विचार नाही केला कोण्या गोष्टीचा. हा ये ना बंटीच्या बाबानं हो म्हटल्याबरोबर सगळा खर्च केला. कायच्यासाठी नाही नाही म्हटलं. तुला काय घ्यायचं आहे तसं घे, काय करायचं आहे तसं कर. सगळ्या गोष्टीला हो म्हटलं. बंटी तू खिचडी खाऊन राहिला होता ना इकडे काय आला. आजी नाही आहे ना. आजी भूर गेली तिकडे वावरात गेली वावरात आप्पा सोबत. वावरात गेली आजी आप्पा सोबत. आप्पा गेले वावरात. हो आप्पा गेले वावरात. तू चल आता तू पहिले जेवण करून घे बरं पोटभर. जेवत नाही ना काही नाही नुसतं खेळत राहतं. मी जातो आवरात जातो मी. आवरा गिवरात नाही चाला कर पहिले जेवण करायला लागते. जेवण कर आणि झोपून राह घंटाभर. येते आजी तोपर्यंत. वहिनी गेले का पाहुणे. माझे सासू सासरे गेले वाटते ना. हा ना बाई आताच गेले. तुम्हाला दिसले काय रस्त्यानं. नाही दिसले नाही. मला रुपेश सांगे ननद बाई आता रुपेशच म्हणता काय. आता रुपेश राव म्हणत जाणार. वहिनी मी काय म्हणतो रुपेश राव घेऊन म्हणत मी रुपेशच म्हणतो. पहिल्यापासून रुपेशच म्हणतो कनी. आता मला चांगलं नाही वाटत बा. आता मी रुपेशच म्हणतो. बंटी रुपेशच म्हणा लागते की नाही. मी रुपेश म्हणतो तू रुपेशच म्हणत जा. आपण दोघं जण रुपेशच म्हणत जाऊ. असं चॉकलेट पाहिजे तुला आहे ना. लाडी गोडी लावून राहिला मला आता. बरं चल घेऊन देतो तुला आता. चिप्स घेऊन देतो आणि चॉकलेट घेऊन देतो. वहिनी येतो आम्ही दुकानातून आता भाषा दोघे मस्त याला चिप चॉकलेट घेऊन देतो. तुम्हाला काही पाहिजे काय तुमच्यासाठी आणतो. मला नाही पाहिजे काही. तुम्ही तुमच्या भाषेला द्या त्यालाच पाहिजे. दोघे आता भाषा तुम्ही चटुरेच आहे. वहिनी तुम्ही आपण खाऊ तिघ जण. सांगा नका फक्त आईले. असं राहते. हा ननद म्हणते भाऊजाईले सांगू नका म्हणते आईले माहित होत नाही काय. आई आहे ना ते शेवटी. चला मग पहा आपला व्हिडिओ आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा पण व्हिडिओ पहा. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. हाईप द्यायला विसरू नका बरं.